महेश प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद। परभणी शहरात असलेल्या क्रांतीवीर लहुजी नगर येथे स्वर्गीय महेश गाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराला प्रमुख उद्घाटक म्हणून नगरसेवक डॉक्टर केदार खटिंग तर प्रमुख उपस्थिती म्हणून रमाताई शेजावळे, प्रल्हाद अवचार, सूरज चोपडे, अमोल अवकाळे, अजय वाघमारे यांची उपस्थिती होती। या शिबिराला रक्तदात्यांनी प्रतिसाद देत रक्तदान केले। यावेळी नगरसेवक केदार खटिंग यांनी स्वर्गीय महेश गाडे प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकेश गाडे, दीपक साळवे, भारत उबाळे, कार्तिक साळवे, प्रतीक बोराडे, अजय भांगे, कुलदीप साळवे, नागेश उबाळे, अक्षय मोरे, रवी उबाळे, प्रशांत सूर्यवंशी, भावेश मखवाना, गणेश गायकवाड, ओम उबाळे, आनंद कांबळे, अजिंक्य हिवाळे, विशाल गायकवाड आदींनी परिश्रम घेतले। प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय महेश गाडे यांच्या जन्मदिनानिमित्त आज आपण या ठिकाणी लहुजी सभागृहामध्ये रक्तदान शिबिर करत आहोत। दरवर्षी हा उपक्रम महेश प्रतिष्ठानतर्फे घेतात, त्याबद्दल सर्वप्रथम महेश प्रतिष्ठानचे पदाधिकारी त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि आज रक्ताचा तुटवडा आहे आणि रक्तदानाची खूप गरज आहे। रक्तदान हे जीवनदान, एखाद्या व्यक्तीचा त्यामुळे जीव वाचू शकतो। आणि आज रक्ताची गरज अनेक रुग्णांना आहे। ॲक्सिडेंटमध्ये पडते, गरोदर मातांमध्ये पडते, थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये पडते आणि अचानक ज्यांच्या शरीरामध्ये काही रक्त कमी झालं काही कारणानं त्या आजारामुळं त्यांच्यामध्येही पडते। त्यामुळं अजूनही इथून पुढं असंच महेश प्रतिष्ठानतर्फे असंच कार्य घडत जावं याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो। रक्तदानाच्या संदर्भामध्ये बरेच काही श्रद्धा अंधश्रद्धा पण काही ग्रामीण भागात काही शहरी भागात आपल्याला आजही पाहायला मिळतात। काही लोकांचं असं म्हणणं आहे की रक्तदानामुळे काही विविध गोष्टी घडत नाही शहरामध्ये, असं काय असतं का डॉक्टर साहेब? या कमजोरी येते डॉक्टर साहेब? असं रक्तदानामुळं कोणतीही कमजोरी येत नाही आणि रक्तदानामुळं आपल्या शरीराचा उलट दर 3 महिन्याला ज्या पेशी रक्तातले आपण आता डोनेट करतो, RBCs असतात, हिमोग्लोबिन त्याच्यामुळे वाढतं, तर त्या पेशींचं आयुष्य 3 महिन्यात असते। 3 महिन्यानंतर त्या पेशी मृत पावतात आणि त्यांना फिल्टर करण्याची जी प्रक्रिया ती किडनीवर येते। उलट रक्तदात्यांनी जर रक्तदान केलं तर 3 महिन्यापर्यंत त्यांच्या किडनीवरचा लोड कमी होतो आणि उलट कमजोरी येण्यापेक्षा त्यांच्या शरीराची ताकद वाढते आणि रक्त दिल्यानंतर रक्त चांगल्या पद्धतीने शरीरात तयार होतं। गाडे सर गाडे आणि त्यांचे सर्व मित्र परिवाराने आपले बंधू जे आहेत तरुण एक चांगल्या चळवळीतला कार्य करत होता, त्या स्मृतीप्रित्यर्थ हा उपक्रम घेतला, वायफळ खर्च नाही करा, याबद्दल काय वाटते? रुग्णांना मदत व्हावी या उद्देशाने त्या आजच्या काळामध्ये जे काही एखादी पुण्यतिथी, जयंती किंवा वाढदिवस त्याच्यामध्ये जे काही आज चुकीच्या दिशेनं तरुण वर्ग चाललेला आहे, रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी डीजे लावून वाढदिवस साजरे करणं, त्याच्यामधून पोल्युशन वाढवणं किंवा रस्त्यांवर लोकांना त्रास होईल अशा पद्धतीनं वागणं, ह्याऐवजी महेश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं खरंच पुनश्च एकदा अभिनंदन की त्यांनी आज रुग्णांना आणि समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे आणि रक्तदानातून अनेक जीवांना त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचा उपक्रम केल्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो। थोडक्यात महेश गाडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज डॉक्टर साहेब या ठिकाणी कटिंग साहेब आले आणि त्यांनी आज रक्तदानाचा कार्यक्रमाचा उत्कृष्ट सहभाग देऊन लहुजी नगर येथील महेश गाडे यांच्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन दिलं। तर या ठिकाणचे नगरसेवक आदरणीय अजय वाघमारे त्यांच्याबरोबर आहेत आणि सर्व लहुजी नगरचे सर्व तरुण कार्यकर्ते आहेत। त्यांनी एक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवला आणि अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त असाच उपक्रम महेश गाडे यांच्या नावाने करावा असं मी त्यांना शुभेच्छा देतो। आदरणीय डॉक्टर साहेब ते वेळोवेळी आम्हाला समाजाला मदत करतात, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आदरणीय बापूराव वाघमारे यांना या प्रसंगामध्ये मी आठवण करतो। आपण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नेते आहात, काय वाटते की नेहमी आरोप केला जातो की तरुणांवर की आजची जी तरुणाई आहे ती दुसरीकडे भरकटत आली, पण लहुजी नगरच्या या तरुणांनी मिळून हा म्हणजे चांगला मेसेज दिला आहे, एक रक्तदानासारखं उपक्रम काय वाटते आपल्या या तरुणांबद्दल? नाही, हे लहुजी नगरचे तरुण जे आहेत की सध्या चालू परिस्थितीमध्ये फुले आंबेडकरांचा विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
या चांगल्या वाटचालीकडे डॉक्टर साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्यामुळं या ठिकाणी लहुजीनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला झुकून जात आहेत आणि चांगला संदेश रक्तदान शिबिरामधून एक समाजाला वेगळा संदेश देत आहेत आणि तो संदेश फुले आंबेडकरांना अभिप्रेत असणारा हा मातंग समाज एका चांगल्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अशा तरुण विद्यार्थ्यांना तरुण मुलांना मी प्रेरणा असेल डॉक्टर साहेबांच्या विचाराला मी परावून गेल्यामुळं त्यांना शुभेच्छा देतो. आदरणीय अजय वाघमारे यांना विनंती करतो 2 शब्द बोला. आज या ठिकाणी महेश गाडे यांच्या जन्मदिनानिमित्त जो कार्यक्रम राबवला, सर्वप्रथम मी सर्व त्या कार्यकर्त्याचे युवा मुलांचे अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी महेश गाडे यांच्या सर्व आयोजकांनी आयोजित करावे आणि त्यांनी सर्व ठिकाणी सूचना अजयराव एवढं सांगून की कुणाच्या भूलतापाला बळी न जाता आपल्याला फुलेशाहू आंबेडकर यांचे विचार घेऊन आपल्याला आक्रमण करायचे आहे. म्हणून कोणते राजकीय पक्ष असतील काय असतील त्यांच्या भूलतापाला बळी न पडता एका ठिकाणी एका समाजाला कसं राहता येईल याची जास्त कार्यक्रम स्वर्गीय महेश गाडे जो एक चांगला कार्यकर्ता होता, त्यांचे बंधू आणि सर्व मित्रांनी मिळून रक्तदानासारखा उपक्रम घेतला. आज आपण अतिथी आहात, काय सांगाल या निमित्ताने? आजच्या या कार्यक्रमानिमित्त मुकेश गाडे आपले सहकारी मित्र जे एवढ्या वर्षापासून आपल्या समाजामध्ये आणि सर्वांसोबत काम करतात, मुकेश गाडे यांचे भाऊ मागच्या वर्षी दुःखद प्रसंगामुळे त्यांचं निधन झालं होतं. पण त्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी एवढा मोठा छान उपक्रम त्यांनी राबवला. रक्तदान शिबिर ते आयोजित केला. ते आपल्या समाजामध्ये जागरूकता एक चांगली पद्धतीनं पसरली आहे. तिथे समाज वेगळ्या पद्धतीनं न बघता आपण सर्वांनी मिळून रक्तदान केलं आणि सर्वांना हे चांगलं वाटलं की आपण मॅडम, आपण राजकीय सामाजिक जीवनात वावरता, परंतु आजसुद्धा लोकांना जेव्हा रक्ताची गरज पडते तेव्हा लोक धावा करतात, परंतु रक्तदान करायला भिडतात. काय सांगाल या निमित्ताने अशा लोकांना की किती गरज आहे रक्तदानाची? रक्तदानाच्या मुलवडा खूप जाणवतोय आज आपल्या परभणीमध्ये पण जाणवतोय. पण रक्तदान शिबिर घेणं आपल्याला गरजेचं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने तिनं पुढाकार घेणं पण गरजेचं आहे आणि रक्तदान करणं प्रत्येक नागरिकाला गरजेचंच आहे. असं आपल्याला भीती बाळगणं गरजेची नाही आहे की रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरातलं रक्त कमी होतं, असं अजिबात नाही आहे. उलट हे रक्त आपलं वाढीनं प्रमाण वाढतं. या निमित्ताने सर्व जनतेला आणि सामाजिक संघटना आणि इतर मंडळांना काय आव्हान करणार रक्तदानाच्या बाबतीत आपण? ह्या शिबिराला बघून आपण असं आव्हान करते मी की पुढे चलून आमचे सहकारी मित्र मुकेश गाडे यांनी जे आयोजनच केले रक्तदान शिबिराचं, असेच उपक्रम जसे रक्तदान शिबिर आहे, अन्नदान वाटप आहे, त्यांचे दरवर्षीच्या उपक्रमाला आम्ही हाजरी मारतो. दरवर्षी त्यांचे उपक्रम खूप छान पद्धतीनं राबवतात. अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्त असू द्या, 8 जुलैचा उपक्रम असू द्या, पुस्तक वाटप आहे, मुलांना शैक्षणिक साहित्य आहे, असे छान उपक्रम राबवून ते त्यांच्या विचारांना जिवंत ठेवतात. आणि मी पण समाजाला हेच आवाहन करते, आपल्या समाजात चटापट न करता आपण फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन चालणारे लोक आहोत. आपण आपल्याला भाऊ बहीण समजून आपण सर्व एकत्र